नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील हा 17वा भाग. याला सुरुवात करण्यापूर्वीच एक दुःखद बातमी आहे खरं म्हणजे की साताऱ्यात ज्यांनी प्रेरणा घेऊन म्हणजे माझ्यापासूनच म्हणत नाही मी पण मी केल्यानंतर थोडं उत्साह ज्या लोकांना आला त्यात अण्णा देशपांडे होते आणि त्यांचं नुकतंच दुःखद निधन झालं नॉर्मल आजारपणामुळं. बलदंड मनुष्य होता, मराठा असून मराठी बाणा जपणारा शिवसैनिक सच्च्या जुन्या काळातला ठाकरे असतानाचा. आणि अनेक उद्योग त्यांनी केले, नाव मिळवलं आणि कुठल्याही याला धडाडीनं तोंड देणारा असा होता. माझ्यावर त्याला विशेष श्रद्धा होती आणि तांब्याचा विष्णूबाळ हा त्याचा पहिला चित्रपट, सख्खा भाऊ पक्का वैरी दुसरा आणि नंतर एक केला त्याने आणि एक आत्ता चालू आहे. आणि मला तो गुरु म्हणायचा या क्षेत्रातला आणि प्रत्येक चित्रपटाच्या मुहूर्ताला मला गुरु चला मुहूर्त करायला चला म्हणून घेऊन जायचा. आणि चांगले चित्रपट चालले त्याचे, ग्रामीण वर्णाचे होते आणि मूळ तो 16 चा व्यवसाय करत करत जास्त मोठा झाला होता आणि चांगला उत्तम माणूस आणि ज्याला आपण असं म्हणू की मध्यमवर्गीय ब्राह्मण असून सुद्धा ज्याला एक धडाडी म्हणतो प्रचंड असा अण्णा होता. त्याला माझी श्रद्धांजली. आणखीन एक अशी जरा थोडी म्हणजे मी परवाच सीमाताईंचं कौतुक केलं, सीमादेव यांचं, आणि त्यांनाही नुकतंच आजारी आहेत अशी बातमी आली की अल्झायमरचा त्रास होतो आहे. त्यांनाही लवकर बरं वाटावं अशी सद्भावना मी व्यक्त करतो आणि परमेश्वराने त्यांना लवकर चांगलं करावं. फार गुणी आणि सद्गुणी त्या अभिनेत्री आहेत. आणखी रमेश देव आणि त्यांची जोडी मराठीतली आदर्श जोडी समजली जाते असं म्हणायला हरकत नाही. असो, 17वा भाग. सातारला आल्यावर मी व आप्पा उत्साहाने काय आपला सिनेमा मस्त होतो म्हणून भेटेल त्याला सांगत सुटलो आणि सातारकरांची उत्सुकता वाढत गेली. त्यावेळेच्या माझ्या मित्रांच्या दिलदारीची आठवण इथंच सांगायला हवी. त्यापैकी एक म्हणजे आमच्या कुटुंबाचे मित्र होते मधुअण्णा कुलकर्णी. कराडला पेट्रोल पंप, संगम हॉटेल अशांचे मालक मधुअण्णा यशस्वी उद्योजक होते. आमचे व्यावसायिकांशिवाय मैत्रीचे संबंध 2 पिढ्यांचे होते आणि मधुअण्णा माझ्याहून 10 वर्षांनी मोठे असूनही आमची साध्या समवयस्काप्रमाणे मैत्री होती. त्यांनी घरी येऊन मला सांगितलं तर अरुणपंत, ते मला अरुणपंत म्हणायचे. त्यांच्यावर मी ऋणानुबंधीमध्ये सुद्धा एक व्यक्तिचित्र रेखाटलेलं आहे माझ्या मालिकेत. ऋणानुबंधी ही मालिका माझ्या यूट्यूबवरती आहे, ज्यात पंडित भीमसेन जोशीपासून ते अनेक दिग्गज स्नेहांच्याबद्दल मी आठवणी सांगितलेल्या आहेत. तर पण एक दिवस मधुअण्णा घरी आले आणि मला म्हणले, अरुणपंत, तुम्ही सिनेमाच्या खर्चाचे नियोजन केले असणारच, पण तरीही हे क्षेत्र तुम्हाला नवीन आहे. कुठेतरी खर्च वाढला तर गणित चुकेलसुद्धा, म्हणून मी तुम्हाला लागतील तेव्हा 50,000 रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. केव्हाही अर्ध्या रात्री फोन केलात तर सकाळी ते पाठवून देईन मी. दुसरे होते साताऱ्यातील किर्लोस्कर कंपनीचे एजंट अरविंद डांगे. त्याने एअरफोर्समधून निवृत्ती घेतली आणि सासऱ्यांच्या एजन्सीमध्ये भागीदारी घेतली होती. 5-6 वर्षापासून तो माझा बॅडमिंटन ग्रुपमधला रोज भेटणारा मित्र होता. त्यानेही अरुण शेठ कधी पैसे लागले तर लगेच हाक मारा असे बजावून सांगितले होते. सुदैवाने त्या दोघांची मदत घेण्याची वेळ माझ्यावरती आली नाही. आज दुर्दैवाने ते दोघंही हयात नाहीत, पण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली नाही तर मात्र मी कृतज्ञ ठरेन, म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करतो. असं दिलदार मित्र भेटणं हे पूर्व सुकृताचा योग असतो आणि तो योग मला वारंवार प्रत्ययाला आला. संकलन पूर्ण होता होता पुन्हा एकदा मुंबईला गेलो. रशेसवरून स्टेनबॅकवर जवळजवळ संपूर्ण चित्रपट पाहिल्यावर वैद्यसाहेबांच्या संकलनाची कमाल जाणवत राहिली. यावेळी माझ्याबरोबर किशोर नावंदर हा मित्र आला होता. राधिका हे साताऱ्यातील थिएटर त्याच्या मालकीचे होते, त्यामुळे त्याचा वितरकांशी परिचय होता. त्याच्याबरोबर वितरण व्यवसायाची मक्का असलेल्या नाच बिल्डिंगला प्रथमच मी गेलो. नाच बिल्डिंग ही लॅमिंग्टन रोडला आहे. आता तिथं काही राहिलं नाही, पण एकेकाळी ती मक्का होती सिनेमा उद्योगाची. सर्व मोठ्या चित्रपटाचं वितरण तिथनंच चालायचं. वितरकांची ऑफिसे छोटी छोटी होती, पण त्यामधूनच संपूर्ण बॉलिवूडची प्रचंड वितरण व्यवस्था चालत असे. भाई रांजणकरांना फोन केल्यावर तेही बॉम्बे लॅबला थोडा वेळ आले, पण तेवढ्यात रात्री घरी जेवायला येण्याचे आग्रही निमंत्रण देऊन गेले. तेव्हा ते ओशिवऱ्याला राहायचे.
त्यांनी प्रेमाने केलेलं सागरसंगीत पाहुणचार स्वीकारून परत गुलमोहर येईपर्यंत रात्रीचं 12 वाजून गेले ते. पण सहजपणे लवकर उठून सकाळी 7ची एस टी पकडून आम्ही सातारला निघू शकलो. मुंबईकरांचे बहुधा काही गुण आता मला सुद्धा लागायला लागले, असं मला वाटायला लागलं. संकलन पूर्ण होता डबिंगची वेळ आली होती. त्यासाठी सहाय्यक म्हणून पितांबरने बलदेवरावांना कोल्हापूरहून बोलावून घेतले आणि डबिंग सुरू केल्याचा मला निरोप दिला. आधी अजिंक्य देव, मग रमेशजी असे डबिंग पूर्ण होऊ लागल्यावर पितांबरने एके दिवशी विचारले, साताऱ्यातील जवळजवळ 10-12 हौशी कलाकारांचे संवाद आहेत, त्या डबिंगसाठी तुम्ही त्या संवाद साताऱ्याहून पाठवणार का येथे डबिंग आर्टिस्टकडून मी ते करून घेऊ? डबिंग आर्टिस्ट म्हणजे मुंबईमध्ये असे खूप आर्टिस्ट आहेत की जे वेगवेगळे आवाज काढून त्या कलाकाराचं डबिंग करू शकतात. अगदी मोठमोठ्या अमिताभ बच्चनपासून ते चित्रपटामध्ये बारीक सारीक कलाकार असतात, त्यांचे वेगवेगळे आवाज ते काढू शकतात. अतिशय कौशल्याचं काम आहे आणि ते सहजपणे करतात. अर्थात त्यासाठी ते मानधन आकारतात. मी थोडा विचारत पडलो, कारण या सगळ्यांना मुंबईला पाठवायचे, त्यांची 2 दिवस राहण्या जेवण्याची सोय करायची म्हणजे व्याप होताच. शिवाय त्या खर्चापेक्षाही डबिंग आर्टिस्टचा खर्च खूपच कमी आला असता. पण असं मनात वाटलं की या सर्वांनी आपल्याकरता प्रेमाने हे सगळं केलं आहे, त्यांना तरी डबिंग कसे असते पाहण्याची, ते स्वतः करण्याची संधी केव्हा मिळणार? आणि ठरवले की थोडा जास्त खर्च झाला तरी चालेल, पण या सर्वांनाच डबिंगसाठी पाठवायचे आणि तसे पितांबरला सांगून त्यांच्या तारखाही ठरवून घेतल्या. सर्वच तरुण मुले व मुली उत्साहाने जायला तयार झाल्या. पण त्या सगळ्या तरुण मुलांचा पालक म्हणून मुलींची काळजी घेण्याची माझी जबाबदारी होती. म्हणून ज्येष्ठ वयाच्या दादा मुतालिकांना त्या सर्वांचे नेतृत्व पत्करून जाण्याची विनंती केली. एक मेटॅडोर टेम्पो करून ते सर्वजण गेले. गुलमोहरमध्ये राहिले व डबिंग करून 3 दिवसात सुखरूप परत सुद्धा आले. आल्यावर प्रत्येकाने मला भेटून ही संधी दिल्याबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा आपला निर्णय योग्य ठरल्याचे समाधानसुद्धा मला मिळाले. डबिंग चालू असतानाच मुंबईला रिझर्व्ह बँकेच्या एका मीटिंगसाठी युनायटेड वेस्टर्न बँकेचे चेअरमन व 2 संचालकांनी येण्याची सूचना आली. बँकेच्या संचालक मंडळाने त्यासाठी मी व माझा मित्र श्रीराम गोगटे या आम्हा दोघा संचालकांची नियुक्ती केली. एकाच कामात 2 कामे होती या वाच्यर्याने मी गोगट्यांना आपण आदल्या दिवशीच संध्याकाळी मुंबईत जाऊ, म्हणजे अनायासे डबिंगही पाहता येईल असे सुचवले. गोगटे माझे मित्रच होते. त्यालाही माझ्या सेवेबद्दल उत्सुकता असल्याने त्याने लगेच होकार दिला आणि जवळ पडेल म्हणून जुहूच्याच हरेकृष्ण मंदिरात निवासात राहण्याची व्यवस्थाही केली. निघण्यापूर्वी मी पितांबरला डबिंग स्टुडिओचा पत्ता विचारला तर त्याने जुहू चौपाटीजवळच कोणालाही BR स्टुडिओ विचारा असा मोघम सांगितला. रोड चौक वगैरे तपशील त्यालाही बहुधा रोज जात असल्याने सांगता आला नाही. म्हणजे जसं गुलमोहरचा पत्ता सांगितला त्यांनी मोघम, तसाच हाही पत्ता सांगितला. आम्ही हरेकृष्णाला रात्री 8ला पोचलो आणि बाहेर पडून चौकशीला सुरुवात केली. पानवाले, दुकानदार, टॅक्सीवाले सगळ्यांच्याकडून इधर सनी स्टुडिओ आहे, स्टुडिओ इधर का, वो तो अंधेरी साईड पे है, अशी विविध उत्तरे मिळाल्याने आम्ही गोंधळलो. एखाद्या वेळी नाव ऐकल्यानं आपले चुकले असं म्हणून सनी स्टुडिओत गेलो तर तिथे कोणा दुसऱ्या सिनेमाचे डबिंग चालू होते. त्यांनी फक्त जुहू चौपाटीजवळची खूण सांगितली आणि त्या आधारे आम्ही एकदाचे BR स्टुडिओ अशी पाटी असलेल्या गेटजवळ पोचलो. आत पाहिले तर स्टुडिओ छान प्रशस्त बंगला दिसत होता. म्हटलं परत काहीतरी घोळ झालेलं दिसतं. तिथील गुरख्याने आम्हाला क्या चाहिए असे विचारलं. आम्ही आमचा शोधप्रवास सांगितला. त्याने हा चोपरांचा बंगला असून BR चोपरांचा त्याच्याच बेसमेंटमध्ये डबिंग स्टुडिओ असल्याची माहिती पुरवून आम्हाला तिथपर्यंत नेलं. तेथे पितांबर, JK म्हणजे जयराम कुलकर्णी आणि साताऱ्याचे माझगावकर होतेच. अतिशय उत्तम ठेवल्या त्या स्टुडिओत त्यांचे डबिंग चालू होते. थोडा वेळ तेथे बसलो. मग रेकॉर्डिस्टची गाठ घेतली. त्याने कानाला हात लावून, साहब इतनी अच्छी मराठी फिल्म पहिली बार देख रहे, सच्ची कॉंग्रॅच्युलेशन्स असे म्हणून हस्तान दोनाला हात पुढे केला. मी त्याला थँक्स दिले. मात्र तेव्हापर्यंत मला सिने इंडस्ट्रीतील इतपत अनुभव आला होता की असे संवाद कधीच गंभीरपणे न घेता ते ऐकून सोडून द्यायचे असतात. कारण डबिंगला येणाऱ्या प्रत्येक सिनेमाच्या निर्मात्याला तो हीच गुळगुळ झालेली रेकॉर्ड वाजवीत असणार याची मला खात्री होती. डबिंग चालू ठेवून आम्ही दोघे व पितांबर बाहेर येऊन चर्चा सुरू केली. डबिंग 5-6 दिवसात पूर्ण होईल
व मग बॅकग्राऊंड म्युझिक व साऊंड इफेक्टचे कॉन्ट्रॅक्टही एकाला दिल्याचे प्रीतमने सांगितले. त्यानंतर डबिंग, बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड इफेक्ट या सगळ्यांचं एकत्रित मिक्सिंग होऊन फायनल साऊंड तयार होणार होता. आता चित्रपटाची श्रेयनामावली म्हणजे टायटल्स तयार करून ती एक्सपोज करून घ्यायची. त्यासाठी तेव्हा डायाबाई गोवर्धनबाई ही फर्म तज्ञ समजली जायची व तेच आमचे काम करणार होते. याशिवाय ती टायटल्स नुसती न येता साताऱ्यातील महत्त्वाच्या स्थळांच्या पार्श्वभूमीवर होती. त्यामुळे ती टायटल्स तयार झाल्यावर आम्ही त्या स्थळाचे शूटिंग केलेली फिल्म घेऊन ते दोन्ही एकत्र करून देण्याचे काम मिलग्रे म्हणून एक स्टुडिओ होता त्यांच्याकडे द्यायचे होते. पण त्यासाठी ती श्रेयनामाली आठवून लिहून द्यायला हवी होती. तसेच चित्रपट कोणाला अर्पण करायचा तोही निर्णय मी घेऊन टायटलसाठीच कळवायला हवा होता. मी सातारला गेल्यावर ते सर्व लिहून तुला पाठवतो, मग तूही बघ, कारण कोणाचे नाव राहू नये असे पितांबरला सांगितले. हे सगळे होईपर्यंत रात्रीचे 11:30 होऊन गेल्याने जेवणाचा प्रश्न केवळ टोस्ट बटर आणि चहा घेऊन आम्ही सोडवला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन हरिकृष्ण निवास गाठला. कलाकारांच्या मानधनात शेवटचा हप्ता त्यांचे डबिंग पूर्ण झाल्यानंतर द्यावायचा असतो. त्याची तरतूद मी करून ठेवली होती. फक्त पितांबरला विचारून तो ते पेमेंट कलाकारांचा हिशोब पूर्ण करतोय ना ही निघण्यापूर्वी त्याच्याकडून खात्री करून घेतली. कोणत्याही परिस्थितीत कोणाचे देणे ठेवायचे नाही ही शिस्त मी स्वतःला पहिल्यापासून लावून घेतलेली होती. सातारला आल्यावर निवांत बसून प्रत्येक कलाकारांची नावे, त्यांच्या ज्येष्ठते व श्रेष्ठतेचा अनुक्रम, नंतर सर्व 19 डिपार्टमेंटचे तंत्रज्ञ, त्यांचे सहाय्य, नंतर निर्मिती स्थळे, नंतर आभार कोणाकोणाचे ही सर्व जंत्री तयार केली. पुन्हा पुन्हा वाचून कोणी राहिले नाही ही खात्री करून कायम केली. मग मनात आले की बरेचदा सिनेमाच्या पाट्या बघताना सूत्रधार म्हणून काही नावे बहुधा फायनान्सर्सची आपण बघतो. मला फायनान्सर्स कोणी नव्हतेच, कारण मी स्वतःच पैसे घालणार होतो. मग सूत्रधार म्हणून 4 जवळच्या मित्रांची नावे टाकून दिली. तेवढेच ज्ञानप्रकाशात या जुन्या म्हणीप्रमाणे तेवढेच पडद्यावर मग तोच विचार करून आणखी काही मित्रांची नावे निर्मिती व्यवस्था, सहाय्य वगैरे घालून टाकली. साताऱ्यातील एकूण 1 कलाकारांची नावे भले लहान आकारात का होईना श्रेयनामावलीत घातली गेलीच. अप्पात फक्त शूटिंगमध्ये हट्ट धरून आयत्या वेळी घुसलेल्या त्या बाईसाहेबांचा, कारण तो सीन चित्रपटात येणारच नव्हता ना. चित्रपट कोणाला अर्पण करायचा हे माझ्या मनात केव्हाच निश्चित झाले होते. लहानपणापासून आईच्या संस्कारांनीच मला समृद्ध केले होते. साधी राहणी, स्वतःच्या बाबतीत काटकसर पण मदतीसाठी सदैव देत आहात, कष्टांचे मोल, कष्ट करताना लाज बाळगायची नाही, जनप्रियत्व, वडीलधाऱ्यांचा मान, यशापयशाची पर्वा न करता कसून प्रयत्न ही सर्व तिचीच तर शिकवण होती आणि तिने आपल्या वागणुकीने ती आम्हाला दिली होती. त्यामुळे आईलाच तो चित्रपट समर्पित करायचे पक्के होते. पण त्यासाठी असा गद्यमजकूर देण्याऐवजी एखादे उत्तम काव्य मिळाले तर मी पाहत होतो. सुदैवाने गदी माडगुळकरांची जन्मदा ही कविता माझ्या वाचनात होती आणि आईच्या षष्टब्दीपूर्तीवेळी त्यातीलच एका कडव्याचा वापर आम्ही केला होता. तेव्हा त्या अर्पण पत्रिकेवर महाकवी गदिमांच्याच त्या 4 ओळी घातल्या. उमेचे रमेचे जसे शारदेचे, जपत ध्यान तैसे तुझे जन्मदेचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तया वंदितो माऊली पाऊलास. अशा गदिमांच्या 4 ओळी होत्या. पुन्हा वाचतो. उमेचे रमेचे जसे शारदेचे, जपत ध्यान तैसे तुझे जन्मदेचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तया वंदितो माऊली पाऊलास. असं लिहिलं. खाली गदिमा असं लिहिलं आणि त्या सर्व कार्डांची एक प्रत माझ्याकडे ठेवून मूळ प्रत पितांबरकडे रवाना केली. सर्व साऊंड ट्रॅक पूर्ण झाल्यावर प्रिंट तयार होण्यासाठी आता मूळ पिक्चर निगेटिव्ह त्या रफ प्रिंटप्रमाणे कापून ते तुकडे जोडायला हवे होते. घर बांधताना जसे भूमिपूजन, चौकट उभी करणे असे वेगवेगळे मुहूर्त असतात, तसे सिने इंडस्ट्रीत सुद्धा असतात. रेकॉर्डिंगचा पहिला, मग शूटिंगचा दुसरा, त्यानंतर निगेटिव्ह कटिंगचा आणि मग थिएटरला प्रीमियर शोचा. त्यामुळे निगेटिव्ह कटिंगच्या मुहूर्तासाठी निर्मात्याने हजर राहणे व कोणी प्रमुख पाहुणा बोलवून त्याच्या हस्ते तो मुहूर्त करणे आवश्यक होते. तेव्हा मराठी चित्रपटांच्या वितरण व्यवस्थेत मुंबईतील बाबा भांडार यांचे मोठे नाव होते. मुंबईतील वितरण व 16 mm ते हक्क ते विकत घेऊन त्यापोटी निर्मात्यांना ॲडव्हान्सही देत असत. अडचणीत आलेल्या आणि डबिंग रिलीज वगैरेसाठी आर्थिक विवंचनेत असणाऱ्या अनेक मराठी निर्मात्यांना त्यांनी या रीतीने मदतही केली होती.
त्यामुळे पितांबरने त्यांनाच त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्याप्रमाणे ते व त्यांचा मुलगा शरद बॉम्बे लॅबमध्ये आले. मी त्यांचे गुच्छवर देऊन स्वागत केले. त्यांनी कटिंगचा मुहूर्तही केला, निगेटिव्ह कटिंगचा. नंतर चित्रपटातील कलाकार, कथा वगैरेची माहिती घेतली. पितांबरची आणि त्याच्या सांगण्यावरून माझी अपेक्षा होती की ते सिनेमाचे वितरण, 16 mm चे हक्क या संबंधी बोलतील व त्यामधून ॲडव्हान्स मिळून चित्रपटाची पहिली कमाई सुरू होईल. पण त्या दोघांनी त्याबद्दल एक तेव्हा चकार शब्दही काढला नाही. ते गेल्यानंतर पितांबर आणि मी दोघेही एकमेकाकडे बरी फजी झाली या मुद्रेने पाहत राहिलो. मुंबईत तेव्हा 2 दिवस थांबायच्या तयारीनेच मी गेलो होतो, कारण टायटल्स पूर्ण केली की ती जोडून फायनल प्रिंट काढणे आता 8 दिवसातच शक्य होते. त्याचबरोबर रिलीजचा विचार करून पब्लिसिटी डिझाईन्स निश्चित करून तीही छापायला देणे आवश्यक होते. ती डिझाईन्स करण्याचे काम आम्ही स्टील फोटोग्राफर आमचा सुरेश देशपांडेकडे सोपवले होते. सुरेश देशपांडे हा मूळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचा. तेथे फोटोग्राफीचा व्यवसाय करून त्यात पारंगत झाल्यावर ते सगळं सोडून मुंबई सिने इंडस्ट्रीत नाव कमवायच्या जिद्दीने त्याने मुंबई गाठली. अंगभूत मेहनती व सरळ स्वभाव, फोटोग्राफीतील कौशल्य व कष्टाची तयारी या जोरावर तो स्टील फोटोग्राफर म्हणून स्थिर होत होता. गुलमोहर शेजारीच लहानशा खोलीत, शेजारी एक चाळ होती, त्या खोलीत तळमजल्यावर लहानशा खोलीत पेईंग गेस्ट म्हणून त्याने मांड मांडला होता. त्या घराच्या वयस्कर मालकीणबाई त्याच्यावर पुत्रवत माया करीत होत्या. त्याने सर्व स्टीलचा केलेला अल्बम फारच सुरेख झाला होता. सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी 6 गोष्टींची गरज असते. पहिले बुकलेट, म्हणजे 4 पानांची सिनेमाची माहिती देणारी पुस्तिका. त्यात काही फोटो, कथासार, सर्व गीते व श्रेय नामावली असते. माध्यम प्रसिद्धी, वितरक, थिएटर मालक यांना देण्यासाठी ती सुमारे 1000 तरी छापावी लागतात. हे अर्थात मी तेव्हाच सांगतो, आता अर्थात खूपच त्यात बदल झाले असतील. दुसरे म्हणजे फोटो सेट्स. थिएटरच्या आत शोकेसमध्ये लावण्यासाठी चित्रपटातील महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटो एनलार्ज करून अशा 10 किंवा 12 फोटोंचा एक सेट होतो. थिएटरला सिनेमा लागण्यापूर्वी व नंतर चालू असतानाही ते फोटो सेट प्रेक्षकांना आकर्षित करतात. असे साधारण 15 फोटो सेट करावे लागतात. तिसरे म्हणजे पोस्टर्स, जी अशीच त्या त्या गावात बोकायच्या ठिकाणी चिकटवली जातात. सिंगल शीट, 4 शीट व 6 शीट असे त्यांचे आकारमानाप्रमाणे 3 प्रकार असतात. ती सिंगल शीटची 2 डिझाईन्स करून प्रत्येकी 2,000 व नंतरच्या दोन्ही प्रकारातील 500 छापली जातात. चौथे म्हणजे थिएटरमध्ये सिनेमा लागण्यापूर्वी दाखवण्यासाठी स्लाइड्स. त्याही 2 डिझाईन्सच्या प्रत्येकी 50-60 तरी लागतात. अर्थात हल्ली ते सगळं कालबाह्य झाले. पाचवे म्हणजे कार, स्कूटर्सवर लावण्यासाठी छोटे स्टिकर्स, जे 5,000 पर्यंत छापतात. आणि 6वे म्हणजे थिएटरच्या बाहेर जे मोठमोठे बोर्ड लावले असतात, त्याला बॅनर्स म्हणतात. त्याचे 20x10, 12x8 असे फुटामधील आकार ठरलेले असतात. माफ करा. त्यांच्या फ्रेम्स थिएटरवाले आपल्या जवळच्या वापरतात. फक्त कॅनव्हासवर हे चांगले आर्टिस्टकडून रंग करून घेऊन ते निर्मात्याने थिएटर मालकाला द्यावे लागतात. तेव्हा ते रंगवावे लागायचे. तेव्हा फ्लेक्स प्रिंटिंग वगैरे हा प्रकार नव्हता, त्यामुळे ते रंगवायला लागत असत. या सगळ्याची अप्रतिम डिझाईन सुरेशने तयार करून ठेवली होती. त्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे, शुद्धलेखन हे सर्व तपासून किरकोळ दुरुस्त्या होत्या त्या करून घेतल्या. आता प्रश्न होता ती छापायला कोणाकडे द्यायची. मुंबईत केवळ अशी हिंदी, मराठी व सर्वच भाषातील चित्रपटांची पब्लिसिटी छापणारे स्पेशलाइज प्रिंटिंग प्रेस आहेत. त्यांच्याकडे केवळ हेच काम चालते. त्यांना डिझाईन्स आणि मुख्य म्हणजे ॲडव्हान्समध्ये पैसे दिले की ते वेळच्या वेळी उत्तम छपाई करून देतात. वडाळा इंडस्ट्री असल्यामुळे NC ऑफसेटमध्ये सुरेशची ओळख होती व पूर्वी एका सिनेमाचे काम त्याने तिथेच करून घेत असल्याने आम्ही तिथेच गेलो. बाहेरच्या पॅसेजमध्ये पब्लिसिटीचे गठ्ठे पडले होते. त्यावर अमिताभ बच्चन, रेखा वगैरे मंडळी सुहास्य मुद्रेने विराजमान झाली होती. त्यातून वाट काढत नेन्सीच्या छोट्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो. अरिफ व त्याचे बंधू दोघांनी आमचे स्वागत केले. डिझाईन्स पाहिले आणि चांगली आहेत असा अभिप्रायही दिला. त्या अभिप्रायात बिलकुल सिनेमापणा नव्हता हे जाणवत होते. दर, क्वालिटी यासंबंधी समाधानाने चर्चाही झाली. सिंगल शीट आधी प्रत्येकी 1000 छापूया म्हणजे पैसे कमी लागतील आणि नंतर लागली तर त्याच दरात देऊ असा प्रेमळ अनुभविक सल्लाही त्याने दिला. सिनेमा व्यवसायात राहून धंदेवाईकपणा न करणारे नेन्सी बंधू
पहिल्याच भेटीत मला प्रभावित करून गेले. आपण कोणत्याही सिनेमाची पोस्टर बघितली तर त्यात जास्तीत जास्त लाल आणि पिवळ्या रंगाचा वापर का असतो हेही कोणे मला त्यांच्याशी बोलताना उलगडले. ते दोनच रंग बघणाऱ्याचे चटकन लक्ष वेधून घेतात आणि ऊन, वारा आणि पावसातही अस्पष्ट होत नाहीत हे त्याचं कारण आहे. त्या दृष्टीने सुरेशला एका डिझाईनमधील रंगसंगती थोडी बदलून द्यायला सांगितली. फोटोशूटच्या प्रत्येक कार्डवर प्रत्यक्ष फोटोच चिकटवायचे असतात, पण बाजूचा मजकूर छापूनच घ्यावा लागतो. सिनेमाचा लोगो म्हणजे त्याच्या नावाचे अक्षरलेखनसुद्धा आकर्षक डिझाईनमध्ये करायचे असते व प्रत्येक ठिकाणी सिनेमाचे नाव येताना तो लोगोच द्यावा लागतो. म्हणजे प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनात ती प्रतिमा ठसते. हेही ज्ञान मला नवीनच होते. त्याला धरूनच सुरेशने कशासाठी प्रेमासाठीचा लोगो केला होता आणि हे सर्व काम नेन्सीवरती आम्ही सोपवलं आणि मग पब्लिशलं 6वं काम बॅनर्सचं होतं, तिकडे वळलो. या भागात आपण इथे थांबूया. बॅनर्सच्यापासून उद्याच्या भागात सुरुवात करूया.